तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. चला करूया काइनमास्टरमध्ये एडिटिंग पार्ट 2. आता मी इथे लेअर घेणार आहे. आपल्याला व्हिडिओवर लेअर कसा घ्यायचा आहे त्यासाठी मी मीडियामध्ये गेले आहे. गॅलरीमधून हा फोटो सिलेक्ट केलेला आहे आणि तो इथे मी लेअर म्हणून सेट करते आहे. आपण लेअरमध्ये चेंजेस करू शकतो, म्हणजे आपण त्याचा आउटलाईन चेंज करू शकतो, त्याचा कलर चेंज करू शकतो. इथे आपल्याला सगळं काही उपलब्ध आहे. आता मी हे क्रॉप करून घेतलेला आहे. जो मी लेअर फोटो घेतलेला आहे तो मी क्रॉप करून घेतलेला आहे. आपल्याला ज्यावर एडिटिंग करायची आहे त्याला सिलेक्ट करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतरच आपण एडिटिंग होईल. अशा प्रकारे आपण आपल्या व्हिडिओवर लेअर ॲड केलेला आहे. आता आपण तिथेच लेअर जिथे ॲड केलेला होता तिथे आपण टेक्स्ट टाकायचे आहे. आपल्याला आपल्या व्हिडिओबद्दल जर काही डिस्क्रिप्शन टाकायचं असेल किंवा काही टेक्स्ट टाकून सांगायचं आहे की मेजरमेंट टाकायचं आहे किंवा आपल्या चॅनलचा टायटल तिथे आपल्याला साईडला कुठेतरी दिसत असायला पाहिजे असं वाटत असेल तर आपण अशा प्रकारे टेक्स्ट तिथे ॲड करू शकतो. आम्ही आता इथे जे व्हिडिओ मी रेकॉर्ड करत आहे त्याबद्दल डिस्क्रिप्शन टाकत आहे, म्हणजे 1 टक ब्लाऊजचा व्हिडिओ असल्यामुळे तो टाकते आहे. आपल्याला हा रोटेट करता येतो, कुठे ठेवायचा आहे, कुठल्या पोझिशनवर ठेवायचं आहे ते आपण असं त्याला सिलेक्ट करून मूव करू शकतो जिथे ठेवायचं असेल तिथे. त्याचबरोबर त्या टेक्स्टचा साईज इथे आपल्याला फॉन्ट चेंज करता येतो, त्याचा साईज चेंज करता येतो. साईडला तुम्हाला दिसते आहे तिथून आपण त्याचा कलरसुद्धा चेंज करू शकतो. आता मी हा इथे ठेवणार आहे. परत जर आपल्याला आणखी टेक्स्टमध्ये एडिटिंग करायची असेल तर आपण एडिटिंग करू शकतो. हा फॉन्ट चेंज करू शकतो. त्यानंतर मी या टेक्स्टचा कलर चेंज करून घेणार आहे. इथे आपल्याकडे कलर अवेलेबल आहे, त्याप्रकारे आपण कुठलाही कलर करू शकतो. टेक्स्टला आउटलाईन करू शकतो. सगळे जे पण गोष्टी आपल्याला करायचं आहे त्या सुरुवातीला आपल्याला ते इनेबल करत जावं लागेल आणि त्याप्रमाणे आपण शेडिंग देऊ शकतो. तर हे नवीन चेंजेस आपण जसं आपण काइनमास्टर ॲप वापरणं सुरू करू तिथे आपल्याला नवीन गोष्टी समजून येतील. आणि माझ्या अशा नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. काही चुका आढळल्यास, तुम्हाला इम्प्रूव्हमेंट हवं असल्यास कमेंट करा. माझ्या व्हिडिओला शेअर करा. हा आपला व्हिडिओ तयार झालेला आहे. आता याला सेव्ह करायचा आहे. आता मी हे व्हिडिओ सेव्ह करेल. आता हा आपला व्हिडिओ सेव्ह झालेला आहे. आपल्याला इथे वरती शेअरवाला बटन दिसते आहे, त्यावर क्लिक करायचा आणि आपला व्हिडिओ हा यूट्यूबला आता आपल्याला शेअर करायचा आहे. यूट्यूबवर क्लिक केलं अशा प्रकारे आपल्याला आपला इंटरफेस ओपन होईल. तिथे क्लिक केल्यावर आपल्याला आपला थंबनेल ॲड करायचा आहे. माझ्या गॅलरीमधून मी हा थंबनेल घेते आहे, डन करते आहे. थंबनेल ॲड झालेला आहे. खाली इथे आपल्याला टायटल टाकायचा आहे आपल्या व्हिडिओचा. त्यानंतर खाली डिस्क्रिप्शन टाकायचं आहे. त्यानंतर पब्लिक करायचं आहे की शेड्यूल ठेवायचं आहे. या प्रकारे आपण इथे एडिटिंग करू शकतो. आणि फायनली आपला व्हिडिओ आता आपण यूट्यूबवर पोस्ट करायसाठी नेक्स्ट करणार. त्यानंतर हा ऑप्शन येईल आता की तुम्हाला किड्ससाठी ठेवायचं आहे की नो. तर त्यानंतर ते क्लिक केल्यावर आपला व्हिडिओ अशा प्रकारे आपल्या साईटवर अपलोड होऊन जाणार आहे. धन्यवाद.